नमस्कार, अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त अशी डाळ टाकून शेपूची भाजी। तर इथे ही एक गड्डी शेपूची घेतलेली आहे मी। हे बघा, छान अशी निवडून आपण इथं चिरून 7 ते 8 वेळा, त्याच्याही पेक्षा जास्त वेळा इथं धुवून घेतली, कारण आता पावसाळा आहे त्यामुळे पालेभाज्या खूप खराब असतात। व्यवस्थितपणे धुवून घेणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे। तर हे मी 7 ते 8 वेळा ही भाजी धुवून घेतलेली आहे नळाखाली, आणि ही अशा जाळीमध्ये ठेवली आपण। त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या इथं बारीक चिरून घेतल्यात, 7 ते 8 मिरच्या इथं बारीक चिरून घेतल्यात, काही तिखट आहेत काही कमी तिखट आहेत। एक छोटी वाटी भरून इथं आपण मुगाची डाळ घेतली। आपल्याला लागणार आहे थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि तेल। कढई तापायला ठेवलेली आहे, कढईमध्ये टाकू आपण एक पळी तेल। तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकू लसूण। पालेभाजीला शक्यतो जरा लसूण जास्त वापरायचा, लसूण आणि मिरचीचं प्रमाण जास्त ठेवायचं। आता लसूण आपला चांगला लाल परतलाय, आपण टाकू याच्यामध्ये जिरं, त्यानंतर चिरलेली बारीक मिरची, इथं आपण ही मुगाची डाळ होती ती स्वच्छ धुवून इथं मी या चांगली ठेवलेली आहे। डाळ भिजवून घालायची नाही, अगदी डाळ कच्चीच घालायची बिंदासपणे, ती आपोआप भाजीमध्ये शिजली झालेली आहे। सगळी फोडणी मस्त तळून निघाली। आता आपण यामध्ये एक गड्डी ही शेपूची ती टाकून देतो। आता ह्यात टाकू आपण धुतलेली डाळ, चवीनुसार मीठ। पालेभाजीत मीठ घालताना कधी पण जपून घालायचं, कारण पटकन टाकतो आपण, मग ते त्यात जे पाणी होतं ते आटल्यानंतर भाजी खारट होती, त्यामुळं बेताने घालायचं। आता आपण इथं भाजीवर एक 5 मिनिटं झाकण टाकूया। आता इथं 5 मिनिटं झालेत, आपण आपली भाजी इथं उघडून घेऊया। तर बघा तुम्ही, मस्त आपली ही शेपूची भाजी पटकन तयार झालेली आहे। आपली डाळ पण त्यातली छान शिजली। आता हिला आपण 1-2 मिनिटं जरा थोडी मोकळी शिजूया। तर बघू शकता आपली एका गड्डीची ही एवढी भाजी झालेली मस्त अशी। आता आपण इथं ताटली काढूया। तर बघू शकता तुम्ही इथं आपली ही शेपूची भाजी तयार आहे। डाळ घालून आपण इथं मुगाची डाळ घालून ही शेपूची भाजी केलेली। हे डब्यासाठी किंवा अशी तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान असते। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।